नमस्कार, मी प्राध्यापक DS कांबळे. आज आपण प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्वे या विषयामध्ये विपणनाच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. मागील लेक्चरमध्ये आपण विपणनाचे महत्त्व हे 4 दृष्टिकोनातून कशा प्रकारचे असते हे स्पष्ट केलेलं होतं. आज आपल्याला विपणनाच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत ते पाहायचं आहे. तत्पूर्वी विपणनाची व्याप्ती जर पाहायची झाली तर विपणन संकल्पनेचा अभ्यास करताना विपणनाच्या अनेक क्रिया असतात हे आपण पाहिलेलं आहे. यावरून विपणन संकल्पनेची व्यापकता आपल्या लक्षात येते. विपणनाच्या पारंपरिक संकल्पनेत विपणन क्रियेत इतर अनेक कार्यांचा समावेश होत असतो. विपणनामध्ये उत्पादन आणि ग्राहकांना एकत्र आणले जाते, त्यामुळे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होते व व्यावसायिकांची विक्री करण्याची जी उद्दिष्ट असते तेही साध्य होण्यास मदत होते. आधुनिक विपणन हे ग्राहकाभिमुख आहे, त्यामुळे नफ्यापेक्षा ग्राहकांना महत्त्व दिले जाते आणि फक्त ग्राहक मिळवणे हा उद्देश नसून तो ग्राहक टिकला पाहिजे, उत्तरोत्तर तो वाढतही राहिला पाहिजे याकडे महत्त्व आणि विशेष लक्ष दिले जाते. विपणनामध्ये मानसिक व भौतिक बाजूंचा समावेश असतो. मानसिक बाजूमध्ये ग्राहकांच्या गरजा जाणून घेणे, त्यांच्या खरेदी वर्तनाचा अभ्यास करणे, वस्तू खरेदीची मानसिक तयारी असणे इत्यादी बाबींचा समावेश असतो. तर भौतिक बाजूमध्ये वस्तू व सेवांची मागणी असलेल्या ठिकाणी वस्तू पोहोचवण्याच्या क्रियांचा समावेश असतो. यासाठी योग्य वितरण मार्गाची निवड करणे, वस्तूची ब्रँडिंग करणे, वस्तूला नामांकन करणे, वस्तूला किंमत आकारणे, वाहतूक करणे इत्यादी अनेक क्रियांचा यामध्ये समावेश होत असतो. आता विपणनाचे नेमके फायदे कोणकोणते आहेत? तर विपणनामुळे वस्तू व सेवांच्या उपयोगितेत वाढ होत असते. विपणनामुळे ग्राहकांच्या नेमक्या गरजा ओळखून वस्तू अगर सेवा यांचे उत्पादन केले जाते. विपणनामुळे उत्पादक व अंतिम उपभोक्ता यांची साखळी जोडली गेल्यामुळे विनिमय कार्य सुलभ होते. विपणनामुळे बाजारपेठेविषयी संपूर्ण माहिती जमा करण्याची यंत्रणा अस्तित्वात येते. या यंत्रणेने गोळा केलेल्या माहितीचा उत्पादक, व्यापारी, ग्राहक या सर्वांनाच एक प्रकारचा फायदा होत असतो. उत्पादनाच्या साठवणूक कार्यामुळे बाजारपेठेत वस्तूंचा नियमित आणि वर्षभर पुरवठा होत असतो. विपणनातील श्रेणीकरण या कार्यामुळे आवश्यक त्या वैशिष्ट्यांची वस्तू निवडणे सोपे होते. विपणनामुळे दूरवरच्या क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचे एकत्रीकरण केले जाते व त्या विक्री योग्य बनवल्या जातात. कृषी क्षेत्रांच्या बाबतीत विपणन कार्यच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विपणनामुळे देशाची अर्थव्यवस्था गतिमान होत असते, तसेच समाजाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत असतो. विपणन हे रोजगार निर्मितीचे प्रमुख साधन आहे, कारण विपणनाची विविध कार्ये पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. एकंदरीत विपणनाचे फायदे पाहिल्यानंतर नेमक्या विपणनाच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. विपणनामुळे नसलेल्या गरजांची निर्मिती केली जाते, त्यामुळे ग्राहक अनेक अनावश्यक वस्तूंची खरेदी करतो. थोडक्यात उत्पादक वेगवेगळ्या प्रकारची वस्तू खरेदी करत असतात. उत्पादन करत असताना ते नेमक्या वस्तूंचं उत्पादन करण्याबरोबर अनेक सहाय्यक वस्तू सुद्धा निर्मिती करतात. त्यामुळे थोडक्यात त्या वस्तू बाजारपेठेमध्ये येतात आणि प्रमुख वस्तू बरोबर इतर वस्तूही आल्यामुळे ज्यावेळी ग्राहक बाजारपेठेमध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याचं लक्ष हे विकेंद्रित होतं आणि प्रामुख्याने जी वस्तू त्याला खरेदी करायची आहे त्या वस्तू बरोबरच तो अन्य वस्तूकडे त्याचा एक प्रकारचा कल वाढत जातो. थोडक्यात त्यामुळे अनावश्यक वस्तूंची खरेदी होऊन ग्राहकावर आर्थिक बोजा निर्माण होण्याचं कार्य सुद्धा या माध्यमातून होत असतं. तसेच आता विपणनाद्वारे ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू पुरवल्या जातात, मात्र ह्या वस्तू वापरणे ग्राहकांच्या हिताचे असतेच असे नाही. आता हव्या असलेल्या वस्तू पुरवल्या जातात हे मान्य आहे. व्यक्तींचे स्वभाव वेगवेगळे असतात. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या स्वभाव या संकल्पनेप्रमाणे ग्राहकांच्या आवडीनिवडी सुद्धा वेगवेगळ्या असतात. आता प्रामुख्याने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन ह्या प्राथमिक गरजा जर सोडल्या तर ग्राहक इतर वस्तूंच्याकडे सुद्धा आकर्षित होत असतो. मग त्यामध्ये जर आपण म्हणायला गेलो तर कोल्ड्रिंक्स किंवा चॉकलेट्स असतील
किंवा सौंदर्य प्रसाधने असतील, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्याचे एक प्रकारचे दुष्परिणाम उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहक अशा वस्तूंच्याकडे आकर्षित होऊन अशा वस्तूंची खरेदी करतात आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर एक प्रकारचे परिणाम होत असतात. त्यामुळे विपणनामुळे थोडक्यात अशा वस्तूंची खरेदी करण्यास ग्राहकाला एक प्रकारची भुरळ पाडली जाते. विपणनामुळे भौतिक बाजारात चालना मिळते, ज्यामुळे ज्या वस्तू आपण आर्थिक परिस्थितीमुळे खरेदी करता येत नाही त्या कोणत्याही मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे सामाजिक प्रश्न देखील निर्माण होण्यास मदत होते. थोडक्यात वस्तू जी हवी आहे ती वस्तू सोडून इतर लोकांच्याकडे जी वस्तू असते ती खरेदी करण्याची प्रवृत्ती ही माणसाची जास्त असते. परिणामी ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त असतं तो अशा वस्तूची खरेदी करू शकतो. मात्र एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कमी असते तो अशा वस्तूची खरेदी करू शकत नाही. आर्थिक उत्पन्नाच्या साधना अभावी असल्यामुळे त्याला अशा वस्तूंची खरेदी करता येत नाही. अशा वेळी जर त्याला त्या वस्तू खरेदी करता येत नसतील तर तो इतर अनेक वाईट मार्ग जे असतात त्याचा निवडून अशा वस्तू खरेदी करण्याचा किंवा काय करतो तो हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एक प्रकारचा समाजामध्ये विषमता निर्माण होते किंवा प्रश्न निर्माण होण्यास मदत होत असते. विपणनातील जाहिरात कार्याला अत्यंत महत्त्व प्राप्त आहे. या जाहिरातीचा खर्च ग्राहकांना एक प्रकारचा भुरळ पाडून एक प्रकारचे विनाकारण ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागतो. कारण का जाहिरातीमुळे त्या वस्तूचे महत्त्व पटवण्याचा किंवा ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात ग्राहकाला त्यावेळी दुष्परिणाम दिसत नाही. ग्राहक वस्तू खरेदी करून एक प्रकारचं त्याचं जे उत्पन्न जे आहे आणि त्याचा ताळमेळ साधण्यासाठी त्याला थोडंसं त्याच्यामध्ये मिसमॅच होण्याची शक्यता असते. विपणनामुळे ग्राहकांच्या ज्या सुप्त इच्छा असतात त्या जागृत केल्या जातात. त्यामुळे ग्राहक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करून या वाढत्या खर्चामुळे समाजाची बचत कमी होते. त्याचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. थोडक्यात काय, खर्चाची प्रवृत्ती वाढते, बचतीची लोकांची सवय ही कमी होते. त्याच्यामुळं देशाचं जे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यावरही या प्रकारचा मोठा परिणाम होण्याची शक्यताही जास्त असते. विपणनाच्या एकूण बाबीमध्ये पाहत असताना आपण एकूण मर्यादेमध्ये पाहत असताना प्राथमिकता आपण पाहिलं की विपणनामुळे अनावश्यक वस्तूंची जास्त प्रमाणामध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर एखाद्या वेळेस ग्राहक अशा एक प्रकारच्या आरोग्यास ज्या हानिकारक वस्तू असतात अशा सुद्धा वस्तू विपणनामुळे खरेदी करू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर निश्चितच त्याचे दुष्परिणाम उद्भवण्याची दाट शक्यता असते. तसेच विपणनामुळे काय होतं, भौतिक वाद जो असतो त्याला जास्त चालना मिळते. त्यामुळे अशा वस्तू कोणत्या ना कोणत्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे समाजामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना जास्त विनाकारण अनावश्यक गोष्टी खरेदी करण्यास प्रवृत्त केल्यामुळे देखील ग्राहकांचं जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नावर ताण पडतो आणि लोकांच्या जी बचत करण्याची सवय असते ती विपणनामुळे जाहिरातीचा मानसिक परिणाम होऊन मनावर परिणाम होऊन ती वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे सुद्धा एकंदरीत लोकांची बचतीची सवय कमी होते आणि बचत प्रवृत्ती कमी होऊन खरेदी प्रवृत्ती वाढते आणि यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील याचा निश्चितपणे परिणाम होण्याची दाट शक्यता असते. एकंदरीत जर विपणनाच्या विविध मर्यादा जरी असल्या तर विपणनाच्या मर्यादा ही मोजक्या आहेत, मात्र त्याचे फायदेही भरपूर आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही वस्तूला दोन बाजू असू शकतात, एक त्याचे फायदे एक त्याचे तोटे. मात्र ह्या मर्यादांच्याकडे थोडेसं आपण जर लक्ष दिलं आणि ह्या मर्यादा प्रत्येक व्यक्तीने थोड्याफार आपल्या प्रमाणामध्ये आपण समजावून आपल्या गरजा समजावून घेऊन जर त्या गरजा आवश्यक त्या गरजांच्यावर लक्ष केंद्रित करून इतर अनावश्यक गोष्टी जर टाळल्या तर विपणन ही शाखा अशी आहे की त्याच्या ठराविक मर्यादा सोडल्या तर याचे फायदे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे
आज आपण जे विपणनाच्या मर्यादा ज्या पाहिलेल्या आहेत ते 4-5 मुद्द्यांच्या आधारे आपण त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. धन्यवाद.